नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता मामाच्या गावाला आले आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मामाच्या गावची यात्रा आहे आमच्या, त्यामुळे मग आदल्या दिवशीच आले मी 2 दिवस आधी. तर त्याला म्हटलं सगळं घर क्लीन करूया. म्हणजे ज्या घरात बाई असते ना, ते घर नेहमीच क्लीन टापटीप असते. पण आमची आजी वारली आहे जवळजवळ 8. मग मी लहानपणीपासून मामाच्या गावालाच होते. जवळजवळ 8वीला आले. 8वीला मी आजी होती. 9वीला मी गेल्याच्या नंतर मग आजी वारली. मग मी 8वी 9वी 10वी 3 वर्ष मी इथंच थांबले. 3 वर्ष इथंच मग स्वयंपाक वगैरे करत होते. म्हणजे इतक्या लहानपणापासून मी स्वयंपाक वगैरे करते. म्हणजे आजोबांना भाकरी कालवण घालायला कोण नव्हतं, त्यामुळे मग मी लहानपणीपासून इथंच होते. 8वी 9वी 10वी नंतर 11वी 12वी हॉस्टेलला गेले मी. तर आता पहिलं इथलचं रुटीन शेअर करते. सकाळ सकाळ उठले, छान असे फ्रेश वगैरे झाले. पहिलं म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा, नंतर पूर्ण घर हे क्लीन करावा. अनुला फ्रेश करून दिलं, तिला आंघोळ वगैरे घातली, तिला दूध वगैरे दिलं. नंतर मग इथे मी स्वयंपाक करायला लागली आहे. आता मी चपात्याचं पीठ मगाशीच मळलं होतं आणि भाजी पण मगाशीच करून घेतली. छान असा डाळ टाकून वांग केला आहे. माझ्या आजोबा तसेच करतात. आजोबा रोजची भाजी ना आजोबा करतात माझे, आणि मग चपात्या इथे मुली आहेत माझ्या मावस बहिणी वगैरे, मग त्या करतात. त्यांच्यापैकी एक जण. नाही तर मग रोज आजोबांकडे चपातीच असती. तर अनु गेली होती मंदिरात, त्यामुळे तिकडून फुलं आणलं होतं. तिला म्हटलं दाखव मला कसलं तर तिला अजिबात द्यायचं नव्हतं. नंतर मग धर असं करते ती. तर छान अशी फुलं आणली होती, तिकडून मंदिरातून आणली होती बहुतेक. आणि ही एक मावस बहीण आहे माझी, त्यात तिच्यासोबत अनुची इतकी जमते की त्या दोघीचं दिवसभर खेळणं चालू आहे. चला खेळू द्या त्यांना. इथे मी पहिल्यांदा उंडे करून घेते आणि नंतर छान अशा चपात्या करून घेते. तरी बघा मागची फरशी वगैरे खूप खराब झाली. आता इथं व्हिडिओमध्ये एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे, पण तुम्हाला मी जवळून थोड्या वेळाने दाखवते. बाकी घर वगैरे पण खूप खराब झालं आहे, ते मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आता हे पॉसिबल नाही आहे एका दिवसात, त्याला खूप वेळ लागेल किंवा मग एका माणसाचं पण हे काम नाही आहे. पण जेवढं होईल मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं करणार आहे. बाकी मला 2 मामा आहेत आणि एका मामाचं लग्न झालं आहे मोठ्याचं, दुसऱ्याचं नाही झालं अजून. त्यामुळे मग दुसऱ्याचं जर लग्न झालं तर तो इथेच असतो मामा. तर मग त्याची बायको आली की सगळं करेल, पण जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत असंच आहे घराची अवस्था. बाकी दुसऱ्या मामाचं लग्न झाले, पण ते आता शिफ्ट झालेत जॉब निमित्त असं शहरात ठिकाणी. त्यामुळे मग ते काही इकडं सणावाराला वगैरेच येतात. त्यामुळे बघा इथे किती खराब झालं आहे. इतकं चिवट खूप खराब, म्हणजे इतकं मला तर बघू पण वाटत नव्हतं अक्षरशः. पण काय करणार ना, जर घरामध्ये बाई नसेल ना तर हीच घराची अवस्था असते. आणि खरंच हे असते. बघू शकता फ्रीज वगैरे पण खूप खराब झाला होता. त्यामुळे खरंच आहे ना, ज्यांच्या घरामध्ये बाया आहेत ना तर त्या खरंच जपत नाही बायकांना, आणि ज्यांच्या घरामध्ये बाया नाही त्यांना खरी किंमत कळते. बघा गावाला बाई गेली तरी पण घराची अवस्था कशी होती, आणि मग इथं तर 7-8 वर्ष झालं बाई नाही आहे घरामध्ये. त्यामुळे घराची अवस्था कशी झाली असेल. तर आजी वारल्याच्या नंतर हे आम्ही घर वगैरे बांधलं होतं. मी लहानपणी इकडं होते, दुसऱ्या घरात पहिले आम्ही राहत होतो, नंतर इथलच्या घरात राहायला लागलो. तर इथलचं ना पूर्ण घासून काढलं. कॅमेरा काही चालूच केला नव्हता, कारण जर शूट वगैरे करत बसलं ना तर खूप वेळ जातो. त्यामुळे ना पहिल्यांदा पूर्ण मी ना घासून वगैरे काढलं आणि नंतर छान असं पाण्याने वॉश केलं. पाहू शकता आत्ताच किती छान दिसत आहे फरशी वगैरे. आणि खाली पण 2 टाक्या आहेत. बाकी खाली पण खूप खराब झालं आहे, ते पण मला छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. फक्त माझ्या एका बहिणीला म्हणलं की थोडीफार हेल्प कर मला, कारण ते आता रोजच्या चपात्या भाकरी वगैरे करतात आजोबांना. त्यामुळे त्यांना काही जास्त काम सांगू वाटत नाही. त्यामुळे त्यांना म्हणलं थोडंसं फक्त मला फ्रीजना बाहेरून क्लीन करून दे. बाकी मग आतमधलं सगळं डीप क्लीन मी करते. भांडे वगैरे सगळे त्याचे घासून छान क्लीन केलं ना, मग थोड्या दिवस छान असं राहील. नंतर काय आपण कितीही क्लीन केलं तरी पण ते खराब होणारच आहे, कारण एकदा साफ केलं तर तो काही कायमचा साफ राहत नाही. त्यानंतर अधूनमधून असं हात मारावाच लागतो, जसं की आपल्या घरी आपण करतो. पण आता इथे हात मारणारच असं कोण नाही आहे. त्यामुळे मग जेव्हा आम्ही माझी मावशी वगैरे येतील तेव्हाच ते क्लीन वगैरे होतं सगळं. बाकी मग रोजच्या रोज काही एवढं कोण क्लीन करत नाही. आणि धूळ पण इकडे भरपूर येते, कारण जवळच मागे ना पूर्ण असं फुफुटा आहे, दगडं वगैरे खूप खराब आहे मागे. त्यामुळे मग धूळ पण येते. त्यामुळे मग धुळीमुळे सगळं खराब होतं. जाळ्या वगैरे सगळं धुळीमुळे खराब होतं. तर माझ्या मामी पण आज निघाल्या होत्या, त्यामुळे त्या पण येणार होत्या क्लीन वगैरे करायला. पण आता त्या कधी येणार कधी आवरणार. उद्या तर यात्रा आहे, त्यामुळे आज म्हणलं चला थोडंफार जेवढं होईल मला तेवढं मी क्लीन करते. जास्त लोड पण नाही घ्यायचा आणि जास्त हे पण नाही. तर बघा तिकडं पलीकडं माझ्या बहिणीला सांगितलं की वरच्या वर फक्त मला फ्रीज क्लीन करून दे ते, आणि आतमधलं सगळं डीप क्लीन मी करते. कारण आतमध्ये एवढं खराब झालं होतं की मापाच्या बाहेर मला अक्षरशः ते घासावं लागलं, त्याच्याशिवाय ते निघणारच नव्हतं. आणि बाकी किचन वगैरे सगळं खालून पण मला क्लीन करून घ्यायचा होता. टाक्या वगैरे सगळी धूळ बसली होती त्यावर टाक्यांवर, कारण
तो जसं तुम्हाला सांगितलं की मागे भरपूर खराब असे दगडं वगैरे धूळ माती वगैरे आहे, त्यामुळे आतमध्ये सगळी डिलेक्ट माती येते. कारण पत्र्याचं घर असल्यामुळे गरम खूप होतं ह्या टायमाला आणि पूर्ण फॅन वगैरे फुल केला तरी पण गरम खूप जास्त होतं. त्यामुळे खिडकी वगैरे ओपन ठेवावं लागते. मग खिडकी ओपन ठेवली की बाहेरून धूळ यायला मोकाच, त्यामुळे धूळ भरपूर येते. तर खाली हंडा भरून ठेवला होता जे की स्वयंपाकाला वगैरे लागत होते. खाली मग इकडे साईडला पण धूळ झाली, तुम्ही मगाशी पाहिलीच. मग ती आता क्लीन करत आहे मी. किचन हा छोटासाच आहे त्यामुळे काय लवकर क्लीन होईल. बाकी मग खूप मोठा वगैरे असल्याच्यानंतर खूप टाईम लागतो आणि खूप चिकट असा डाग पडला होता इथे, पण तो निघतच नव्हता. कसा कडून असं वाटलं की त्याला घासून काढू का काय, पण घासून पण तो अजिबात निघत नव्हता. ॲक्च्युली जे ना थोडे दिवस जे डाग राहतात त्याला जर लवकर काढलं नाही तर ते परमनंट होतात डाग. तसंच झालं आहे इथं सेम सिच्युएशन. खाली कांदे वगैरे होते त्यामुळे तिथं काहीच मला मदत करता आला नाही, त्यामुळे ते तसंच ठेवलं. फक्त वरच्यावर छान क्लीन केलं. बाकी इकडे ना डब्बा वगैरे आम्हाला घासायचं होतं, पण त्यावर सगळे मसाले वगैरे सगळं भरून ठेवलं होतं. किटली पण खूप खराब झाली ती, मग किटली पण पहिल्यांदा म्हणलं साफ करूया. बाकी भांडे वगैरे सगळं मी थोड्या वेळाने घासणार आहे. गोधडी वगैरे पण आहे, तर गोधडी पण धुवायला पाहिजे, पण एका दिवसात एवढं खरंच पॉसिबल नाही. एकच दिवस आहे माझ्याकडे आता बघा हे सगळं इथालचं छान असं क्लीन केल्यानंतर फ्रीज बघा तुम्ही, फ्रीज कसा झाला आहे. आता बघा हे म्हणजे कसं कुठून सुरुवात करावं कुठून शेवट करावा हे मला समजतच नव्हतं अक्षरशः. म्हणजे खूप खराब झालं होतं. तर काय आता बाई नसल्याच्यानंतर असंच असते घरामध्ये. इकडची साईड ही क्लीन दिसते तुम्हाला, कारण इकडची साईड पहिल्यांदा मी क्लीन केली आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली, कारण मला पण हे दाखवणं बरोबर वाटत नाही. पण ठीक आहे म्हणलं चला आता काय जे मी करते ते तुमच्याशी शेअर करावंच लागतं, कारण मग नंतर प्रश्न पडतो की व्हिडिओला काय टाकायचं, आणि रोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे, त्याशिवाय मग यूट्यूब म्हणजे आपले व्हिडिओ पुढं पाठ होत नाही. त्यामुळे रोजचा मी एक व्हिडिओ तर शेअर करतेच. त्यामुळे जिथे मी आहे जे मी करते ते मी व्हिडिओमध्ये घेते. मला पहिल्यांदा वाटलं की पुसून वगैरे होईल सगळं, पण पुसून काही काम होणार नव्हतं, कारण ते अक्षरशः म्हणजे पुसून ओल्या कापडाने पण आपण पुसून घेतल्याच्या नंतर निघणार नाही एवढे म्हणजे खराब डाग होते ते, कारण पडून तसंच पडून ते खराब होतात. जर आपण आठवड्याला 2-3 आठवड्याला असं पुसलं तर ते नाही व्हायचं. माझी बहीण म्हणते मी पुसत होते, पण थोड्या दिवस झालं माझे पेपर चालू होते त्यामुळे काही इकडं लक्ष दिलं नाही. पण हे थोड्या दिवसाचं नाही आहे, हे जवळजवळ 2-3 महिन्याचा असेल बहुतेक. चला म्हणलं जाऊ द्या, जेवढं होईल तेवढं करूयात आपण. तर इथे ना पुसूनच घेतलं बाकी फ्रीज. बाकी आतमधले भांडे वगैरे माझ्या बहिणीला म्हणलं की बाहेर घासून ठेव आणि उन्हामध्ये ठेव, कारण एकाच हाताने करणं पॉसिबल नाही आहे सगळी कामं. कारण मग बाकीचं खालचं पण मला फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून झाल्याच्या नंतर खालचं मग सगळं क्लीन करायचं होती. इकडं साईडला डब्बे वगैरे आहेत ना, अक्षरशः त्यावर खूप जास्त धूळ बसली होती, मग ती पण मला क्लीन करून घ्यायची होती. ॲक्च्युली हे डब्बे वगैरे सगळे घासायला पाहिजे, पण ते पूर्ण भरलेले होते पिठाने कशाने, त्यामुळे सगळे मोकळे करून घासणं हे काही पॉसिबल नाही आहे, कारण परत ते सुकत नाही जास्त लवकर वगैरे. आणि दिवसभर एक जरी मुलगी किंवा कोणतरी असताना मदतीला मावशी वगैरे, तर मी सगळं खरंच क्लीन केलं असतं, पण आहे ना सोबत पण कोण नव्हतं. कोणाला किती कामं सांगावं ना, मनाने पण कळाले पाहिजे. त्यामुळे मग मी ना जेवढं होईल तेवढंच केलं. तर खाली पण बघा की धूळ खूप बसली होती, पण ती अक्षरशः निघतच नव्हती, ती ना परमनंट झाल्यासारखी झाली होती. मग जेवढं वरच्यावर निघणं तेवढंच मी केलं होतं. मी तिथं पुसलं पण ते पांढरे डाग आहेत ना, परत जसे की तसे पुसल्याच्या नंतर सुकलं ना तेव्हा जसं की तसे होत होते. तर इथे मला चक्की सापडली, मग चला म्हणलं ती खाऊयात, कारण मला चक्क्या वगैरे अशा खूप जास्त आवडतात. मला वाटते माझ्या आजोबांनीच आणली असेल. बाकी फ्रीजमधलं वगैरे सामान हे सगळं खाली काढलं होतं, त्यावर थोडंफार पडत होतं, त्यामुळे पलीकडे साईडलाच मी सगळा कचरा वगैरे ढकलत होते. हा कूलर वगैरे सगळं संध्याकाळी लागतंच, कारण गरम किती होते तुम्हाला तर माहितीच आहे. अक्षरशः मला वाटलं की ना आमच्या रायगडलाच भरपूर गरम होते, पण गावाकडे पण खूप जास्त गरम होतं. यावेळेचा उन्हाळा पण खूप कडक आहे, म्हणजे यावेळेस काय प्रत्येक वेळेस असतो, पण यावेळेचा खरंच अक्षरशः खूप जास्त कडक आहे. तर इथे ना खालचं वगैरे मला ना भांडे वगैरे सगळे घासायचे होते, पण स्टॅमिनाच एवढा राहिला नव्हता, कारण काय माहिती एका हाताने करायचं म्हणलं की खूप म्हणजे हे पाहूनच मला नको वाटत होतं. तर आहे ना हे मिक्सर वगैरे थोडासा खराब झाला होता, चला म्हणलं तो पण छान असा क्लीन करूया. बाकी तिकडचे ना बरण्या वगैरे होते त्यांच्यावर फक्त हात फिरवला वरच्यावर, कारण पूर्ण डीप हे क्लीन त्याच्यातलं सामान वगैरे काढून हे तर काही पॉसिबल नव्हतं एका दिवसात, तर हे खरंच पॉसिबल नाही आहे. बाकी मग मला हॉल वगैरे पण क्लीन करायचं होतं, त्यामुळं किचनला जर मी पूर्ण दिवस टाईम दिला असता तर किचन झालंच नसतं, त्यामुळे फक्त वरच्यावर क्लीन करूया. तर आता फ्रीजचे भांडे वगैरे तर घासले होते, मग ते बाहेरच होते सुकायला उन्हामध्ये. छान सुकल्याच्या नंतरच आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर थोड्या दिवस फ्रीज चांगला राहील, नाहीतर मग परत ते ओले भांडे असेच ठेवायचे, मग त्यावर परत सगळे काही असले आपले सामान वगैरे ते ठेवल्याच्या नंतर सगळे खराब होतात. तर इकडच्या साईडला आहे ना बेड आहे, बेड म्हणजे कॉट आहे आणि पलीकडे सोफा आहे. तर इथे पण मामाने कपडे
वगैरे सगळे तसेच टाकले होते. मग ते पण मला धुवायचे होते ॲक्च्युली. हे सगळे कपडे धुवायला आले आहेत, कारण इथे बाई माणूस कोण नसल्यामुळे सगळे कपडे ना मामा एकदाच टाकतो धुवायला. तर इथे मग बेड वगैरे ना, बेडवर 2-2 गाद्या होत्या कॉटवर, तर त्या पण एका एक नीट ठेवल्या आणि मग यावर बेडशीट अंथरून घेतलं. बाकी मग तिकडे मामाचे कपडे वगैरे सगळे धुवायचे होते, पण आज म्हणलं आज काही पॉसिबल नाही आहे, कारण ते कपडे आमच्या इकडे पाण्याचा प्रॉब्लेम पण भरपूर आहे, खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मग ओढ्याला वगैरे ते धुवायला जायला लागेल. आणि मग आता स्वयंपाक वगैरे पण, जेवण वगैरे पण बाकी होतं. मग ऊन पण भरपूर झालं होतं, कारण 11 वाजताच खूप कडक ऊन पडायला लागतं. मग एवढ्या उन्हाचं काही पॉसिबल नाही आहे. उद्या म्हणलं की लवकर उठल्याच्या नंतर हे कपडे वगैरे धुवायला जावं. बाकी मग हे खराब दिसते म्हणून आहे ना, नीट फक्त घड्या घालून ठेवत आहे. त्याच्या खाली पण खूप खराब झालं होतं, कारण तिथं मध्येच टेबल ठेवला आहे. या कॉटच्या आणि पलीकडच्या सोफ्याच्या मध्ये टेबल ठेवला आहे. मग त्याच्यामध्ये काय जे लागत नाही ते मी डायरेक्ट फेकून दिलं. आणि मामाचं जे म्हणजे मला माहीत नाही की त्याला कोणतं लागतंय वगैरे नाही, त्यामुळे जास्त काही डीप क्लीन काय केलं नाही. जेवढं मला वाटतंय की हे लागत नाही आहे बाबा, हे खराब आहे, तेवढंच फक्त मी आता फेकून देत आहे. कारण परत त्याला जर सापडलं नाही तर उगाच नको काय भांडणं आमचे. त्यामुळे जेवढं मला वाटेल की हे लागत नाही तेवढं फक्त मी क्लीन केलं. तिथं पडदा पण लावला आहे, पण तो खाली सारखा निघत होता, त्याला बळं तिथं ॲडजस्ट केला. आणि बाकी चपला वगैरे भरपूर काय आणलं आहे, मग ते पण तिथं खाली छान असं क्लीन नीटनेटकं ठेवलं. बाकी हे सोफ्यावरच गोधडी वगैरे ठेवल्या होत्या. मग इकडे साईडला म्हणलं थोडीशी जागा आहे तर तिथं ठेवूयात गोधडी वगैरे, कारण तिकडे साईडला ठेवल्याच्यानंतर थोडंसं नाही का भारी वाटतं, भरी वाटतं. पलीकडे साईडला ॲक्च्युली ना तिथं टिपवाय वगैरे काहीतरी ठेवायला पाहिजे होता, पण टिपवाय ते पलीकडच्या रूममध्ये आहे, हॉलमध्ये. त्यामुळे इथे मग जे काय आहे ते मग इथालचं म्हणलं पहिलं क्लीन करूया. आणि सोफा वगैरे ना घरामध्ये असलं ना किती सुंदर वाटतं ना, बघू शकता. इकडचा कॉर्नरच एकदम लुकच चेंज झाला आहे. तर ही माझी बॅग काल आणली होती, मग त्यातले कपडे वगैरे जेवढे लागतात मला तेवढे काढले. आणि बाकी मग आता उद्या पाहुणे वगैरे सगळे येतील, त्यामुळे मग सगळे कपडे काय काढले नाही, कारण सगळे मिक्स मॅच होतील आणि मग परत भेटणार पण नाही, सापडणार पण नाही. तर फ्रीजमधले भांडे वगैरे ना बाहेरून छान असे सुकले होते. उन्हामध्ये ठेवलं की 10-15 मिनटातच सुकून जातात. त्यामुळे मग इथं आतमध्ये आणले आणि त्यावर मग फ्रीजच्या आतमध्ये ठेवले. बाकी मग फ्रीजमध्ये जे ठेवायचं होतं ते ठेवलं, कारण सकाळी पीठ एक्स्ट्राचं झालं होतं, मग ते पण ठेवलं. बाकी फ्रीजमध्ये लाईट लागत नाही, फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी मग काही नाही आहे. पलीकडे साईडला गोणी आहे ना, तर त्यामध्ये काय आपणचे साहित्य आहे. आता त्याला पण मी हात लावला नाही, कारण परत मग त्यांना भेटलं नाही की मग परत नको बोलायला, त्यामुळे मग बाजूलाच ठेवलं ते सगळं. बाकी मग फ्रीज वगैरे बघा छान असं क्लीन झाल्याच्यानंतर किती सुंदर दिसतो ना, म्हणजे क्लीन केल्याच्यानंतर एक खूप भारी वाटतं मला तर खूप. म्हणजे मी सारखं उघडू पाहते. कपाट पण क्लीन केल्याच्यानंतर मला सारखं उघडू पाहते. आता शेवटचं लास्ट म्हणजे मला झाडून घ्यायचं होतं, त्यानंतर पुसून वगैरे मला वाटते मामा म्हणला की धुवून घेऊया आपण सगळं, त्यामुळे मग संध्याकाळी धुवून वगैरे घेणार आहे. आता ते तर काही शेअर करायचे नाही, कारण खूप सारे पाहुणे येतील संध्याकाळी. बाकी आता हॉल वगैरे सगळं राहिलं आहे, त्याचा तुमच्याशी शेअर करते. आणि झाडून घेतल्याच्यानंतर खरंच क्लीन वाटतं, म्हणजे पुसून नाही घेतलं तरी पण चालतं, पण झाडून घेतल्याच्यानंतर सगळा कचरा हा गायब झाल्याच्यानंतर खरंच खूप भारी वाटतं, फ्रेश वाटतं, एकदम घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. तर इथे ना झाडून वगैरे घेत आहे मी आता. इकडे भाजीपाला पण भरपूर आणलं होतं. मामा म्हणजे सारखं भाजीपाला वगैरे आणत असतो, पण शेवगाच्या शेंगा होत्या, गवारीच्या शेंगा, तर त्या अक्षरशः ना त्यातून पाणी निघत होते, एवढ्या खराब झाल्या होत्या. कारण आजोबा बघतात माझे, पण त्यांना असं वाटत होतं की टिकतील पोरींना आल्याच्यानंतर होतील, पण काहीतरी टिकल्याच नाही जास्त दिवस. कारण मला वाटतं फ्रीजचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, काहीतरी खराब झाला असं बहुतेक थोडाफार, त्यामुळे मग काही ते टिकल्याच नाही, त्या तशाच पडून राहिल्या. मग मला आता अक्षरशः फेकून द्यावं लागलं, कारण आमच्यासाठी ठेवल्या होत्या पण आम्हाला त्या फेकून द्यावं लागल्या. याच्यापेक्षा दुःख कोणतं जास्त नसूच शकतं. तर इथे ना इकडची साईड पण छान अशी झाडून घ्यायला लागली आहे मी. मुलींचं काय येणं जाणं चालूच होतं, आणि मग बाकीचं छान असं क्लीन केल्याच्यानंतर खरंच घर खूप भारी पॉझिटिव्ह वाटतं. माझा व्लॉग टाकायचा टायमिंग झाला होता, त्यामुळे थोड्या वेळ रिलॅक्स बसली. इकडचा कॉर्नर खरंच खूप सुंदर दिसत आहे. तिकडच्या कोपऱ्यामध्ये फक्त एकदा ना ट्री वगैरे पाहिजे होतं, खूप सुंदर वाटलं असतं. आता मी इथं जर कायमचे राहायला असते ना तर खूप छान डेकोरेट केलं असतं. जेव्हा इथालची परमनंट बाई येईल तेव्हा ती खूप छान डेकोरेट करेल नक्कीच. आपण 2 दिवस जातोय त्यामुळे काही जास्त करता येत नाही. पण आता बघा इथे ना फॅन वगैरे बंद केला होता, पण चालू करायचं लक्षात. आणि खरंच एकदा काम करून बसलं ना की उठू वाटत नाही, पण बळच उठले आणि फॅन वगैरे चालू केला. नंतर आजी म्हणली की चला जेवण करूया सगळेजण. ही आजी म्हणजे माझ्या आजोबांची बहीण आहे, तर तिचे खूप लवकर मिस्टर वारले होते, त्यामुळे ती इथेच आहे आता सध्या. म्हणजे खूप दिवसापासून इथं जायचं, जवळजवळ आधीपासून. मग तीच भाकरी वगैरे काही असेल ते आजोबांना घालती वगैरे. तर आता मला नंतर थोड्यावर आराम वगैरे केल्यानंतर मग मामा मामी वगैरे आले होते. मामाने छान असं खाऊ सगळ्यांसाठी आणला होता.
बिस्किट वगैरे आता त्याचं हॉटेलच आहे म्हटल्याच्यानंतर हॉटेलसाठी जे सामान घेतो ते मग विकतच बाहेरून आणलं होतं. त्यांनी खूप सारे आणलं होतं बघा. इथं मामीनी कांदे त्यांच्या हातामध्ये, कारण संध्याकाळचं स्वयंपाकाची पण तयारी करायची होती त्यांना. मग इथे छान असे बिस्किट, हे ड्रायफ्रूटचे बिस्किट आहेत ते आणले होते. बाकी अजून काय 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 मी म्हणत होते काय काय आणले सगळं दाखव मला, व्हिडिओ पण घेते, कारण माझा मामा काय काय खायला आणतो ते तुम्हाला दिसेल म्हणून. इकडे बिस्किट वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम रोल होते, अजून वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, आणि हे पेढ्यासारखीच बर्फी होती, खूप छान होते ही पण. त्यामुळे मग त्याला म्हणलं की दे थोडीशी टेस्ट करायला. बाकी मग आजोबा म्हणले धर, त्याला नको मागू, धर तुला मी देतो. मग आजोबाने दिली बर्फी वगैरे. इकडच्या बॅगेमध्ये पण काय आहे त्याला म्हणलं, तर मग इकडच्या बॅगेमधलं पण आता दाखवत आहे तो. बाकी इकडे कप वगैरे होते, चिप्स वगैरे आणले होते, अजून चहाचं प्रीमिक्स पण आणलं होतं त्यांनी. बाकी त्यांचा डबा वगैरे होता, आणि अजून खाली भरपूर सारं होतं. कोल्ड्रिंक्स वगैरे तर इतकं सारे आणलं आहे ना की मापाच्या बाहेरच. सगळ्या प्रकारच्या कोल्ड्रिंक्स, सगळ्या प्रकारच्या फंटा वगैरे जे काय असते ना ते सगळं आणलं आहे त्यांनी. आता हेच आम्हाला यात्रेपर्यंत पण जायचं नाही, कारण मग यात्रेला भरपूर सारे येतात. मग पाहुणे आले की त्यांना सरबत वगैरे करायच्या ऐवजी ती एक बॉटल दिली म्हणजे कसं भागतं. तर सगळं आता हे मी घरामध्ये नेते आणि फ्रीजमध्ये ठेवते, कारण फ्रीजमध्ये स्टोअर केलं तरच ते नीट राहील. आणि फ्रीज बरं झालं आज छान असं पुसून वगैरे घेतला, कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली जागाच नव्हती. आता पुसून वगैरे घेतल्यानंतर भरपूर जागा राहते. म्हणजे जेव्हा आपण फ्रीज पूर्ण क्लीन करतो ना की असं वाटतं की पूर्ण रिकामं आहे, आपल्याकडे काही सामान आहे की नाही ठेवायला. पण हळूहळू रिअलाईज होतं की फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीज पण कमी पडतो आपल्याला जागांसाठी. तर ते ना पूर्ण रिकामी केला होता. मामी पण म्हणत होत्या कुठं काय ठेवायचं वगैरे. तर इथे शिवांश म्हणजे मामा मामीचा मुलगा, तो पण एक 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 त्याला ते इतकं पेप्सी वगैरे काय काय आणलं होतं. मग तेच त्याला प्यायचं होतं फक्त, कारण इतक्या लांबून ते आले आहेत पंढरपूरवरून. मग पेप्सी वगैरे पूर्ण पाणी झालं होतं सगळ्याचं. मग ते जेव्हा फ्रीजरला ठेवू, जेव्हा त्याची बर्फ होईल त्याच्यामध्ये, तेव्हाच ते पिता येईल ना. तर मग सगळं मी छान असं ऑर्गनाईज केलं फ्रीजमध्ये, आणि एकदम छान फ्रीज गच्च भरला होता. आता उद्या जे काही करेन ते तर ठेवायला आम्हाला काही जागाच नाही, भाजीपाला वगैरे काही आणि जागाच नाही आहे. नंतर छोट्या मामाने पाणी जोडलं होतं, मग सगळं घरं वगैरे आम्हाला धुवून घ्यायचं होते. मग अशी मी फरशी पुसणार होते, पण म्हणलं की मामा म्हणलं की आपण डायरेक्ट पाणी मारूया, म्हणजे पाणी आतमध्ये पाईपानी मारलं की ते कसं वायपरनी वगैरे एकदा काढून घेतल्याच्या नंतर झंझट नाही राहत आणि एकदम क्लीन छान निघते फरशी. त्यामुळे इथे मी आता ना वायपरने सगळं छान वाईप करून घेते. सगळं पाणी वगैरे सगळं आतमध्ये छान असं म्हणजे सगळं धुवून घेतलं घरं. पण इकडचं घर पण धुवायचं आहे, पण आता कधी ते होईल काय माहिती. आता तर त्या घाई होती त्याच्या मागे, त्यामुळे तो लगेचच गेला. तर मामाला मी आरतुरच बोलते, म्हणजे दोन्ही पण मामाला आम्ही आरतुरच बोलतो लहानपणीपासून, कारण त्यांच्यात आणि आमच्यात एवढा काही जास्त फरक नाही आहे. म्हणजे आमच्या एजचेच आहेत, थोडेफार मोठे आहेत म्हणजे 7-8 वर्षांनी, त्यामुळे आरतुरच बोलतो आम्ही. तर इथे ना संध्याकाळच्या टायमाला घराच्या समोरच आमची यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते घराच्या समोरच. त्यामुळे मग संध्याकाळी पालखी वगैरे, पालखी नाही घोडा वगैरे निघाला होता आदल्या दिवशी यात्रेच्या, त्यामुळे तेच तुम्हाला दाखवते. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय.